फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बनवणं खूप अवघड वाटतं. तर आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे ते त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल. ठीक आहे. तर चला मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते. तर ही आहे साडी आणि त्यावरचा ब्लाऊज पीस ॲक्च्युली आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे. तर ही जी काही साडी आहे ते ही आहे बांधणी पॅटर्नची. त्याच्या एका साईडला मोठा काठ आणि एका साईडला छोटा काठ आहे. सो यावर आज आपण खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन बनवणार आहोत. खरं तर हा ब्लाऊजच खूप फॅन्सी लुकमधला आहे. तर पुढे लवकरात लवकर मी ह्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करेल. पण इथे तुम्ही बघू शकता की मी जो काही ब्लाऊज आहे तर त्याचा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं सुद्धा. सो सगळ्यात आधी या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल. तसं बघायला गेलं तर ह्या साडी आणि ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन खरं तर खूप मस्त आहे. त्यामुळे मग छान अशी डिझाईन आपल्याला आज इथे बनवायची आहे. तर हा ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचा टोटल शोल्डर असं आपण टाकलेलं आहे. त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.25 इंच घेतलेला आहे. क्रॉसमध्ये इथे 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर 8 अधिक 2 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी इथे गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. सो इथे बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायचा आहे गळा. तर जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तिथे 9.5 अधिक अर्धा असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग केलेली आहे. पुन्हा 2.5 इंच गळ्या रुंदीची मार्किंग सुद्धा करून घेतली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो आणि मग त्यानंतर आपण जी काही डिझाईन आहे त्याची मार्किंग करत असो, म्हणजे गळ्याचा जो काही मेन शेप आहे त्याचं. तर आज आपण पानगळ्यावर छान अशी फॅन्सी लुकमधली डिझाईन बनवणार आहोत. तर इथे बघा ह्या पद्धतीने पानगळ्याची मार्किंग आपण करून घेऊयात. पानगळ्याची मार्किंग तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीने करू शकतात. नक्कीच परफेक्ट अशी येईलच. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. सो त्यामुळे मग हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण इथे डायरेक्ट कटिंग करणार नाही आहोत. त्याचबरोबर ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात राहू द्या. आणि बघा मग इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. तर तो ह्या पद्धतीने फोल्ड करून बंद बाजूच्या साईडने ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीने ठेवल्यावर फेंट मार्किंग दिसते तर त्यावर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. ऍक्च्युअली व्हिडिओत जरी तुम्हाला मार्किंग दिसत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने जर कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला मार्किंग दिसेलच. आणि तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते. तर ती सुद्धा आपण इथे मार्क करून घेतलेली आहे, जेणेकरून आपला गळा सेंटर पासून अगदी परफेक्ट मध्यभागी व्यवस्थित एकसारखा यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट. त्यानंतर बघा मग 1 इंच मार्जिन ठेवत बाकीचं संपूर्ण एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेतलेलं आहे. सेंटर पॉईंटची सुद्धा मार्किंग केलेली आहे. सो अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग आणि जी काही आपली कटिंग आहे तर ती झालेली आहे. सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा मग सगळ्यात आधी ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट ठेवला, त्यानंतर त्यावर अस्तरचा बॅक पार्ट आणि मग त्यावर ठेवायचा आहे आपल्याला इथे पण कटिंग केलेला कॅनव्हास पेपर. ठीक आहे. आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी एक मध्यभागी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
ह्या पद्धतीने, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडने आपला गळ्याचा आकार सेम यावा, तिरका वगैरे व्हायला नको, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर बरोबर जी काही आपली मार्किंग आहे गळ्याची एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची. लक्षात राहू द्या, टीप मारताना अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका, थोडी सुद्धा पुढे मागे होऊन देऊ नका, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. त्यामुळे अगदी सावकाशपणे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडं थोडं अवघड जाऊ शकतं, पण प्रॅक्टिस ती नक्कीच जमेल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपण गळ्याला इथे टीप मारून घेतली आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवत टीप मारूयात. या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि मग इथे आपल्याला कमरपट्टी वगैरे लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही. आता टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला जर काही किंचितचं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे कॅनव्हास पेपर वगैरे मेन फॅब्रिक असतं संपूर्ण सोबतच कट करायचं. फक्त थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ना, अगदी त्याच लेवलमध्ये. आणि मग गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, मग फायनली अगदी व्यवस्थित आपण इथे कट्स मारलेले आहे. महत्वाचं म्हणजे कट्स मारताना आपल्या मेन फॅब्रिकला किंवा ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. त्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट अगदी सावकाशपणे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. अजिबात जोरात खेचायचं नाहीये, कारण जास्त जोरात खेचल्याने शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात. गळ्याच्या साईडने व्यवस्थित सेट केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग इथे लक्षात राहू द्या, दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. ठीक आहे. सो बघा, मग अगदी सावकाशपणे मी इथे गळ्याला दाबटीप देऊन घेत आहे, कारण आता आपण जशी दाबटीप देणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे आणि तो अगदी व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. कारण मी नेहमीच सांगत असते, डिझाईन तुमची कशीही असो, सिंपल असो किंवा खूप अशी डिझायनर असली तरी चालेल, पण ती प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग खूप चांगली डिझाईन असली आणि फिनिशिंग नसेल तरी सुद्धा त्याला लुक येत नाही. त्यामुळे सिंपल जरी डिझाईन असली तरी सुद्धा ती प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करण्याची सवय लावून घ्यायची. फायनली गळ्याला दाबटीप देऊन झाली, शेप अगदी परफेक्ट आलेला आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दाबटीप द्यायची आहे. त्याचबरोबर इथे तुमच्या हेही लक्षात असेल की गळ्याला किंवा कमरेचा पार्ट आपला दोन्ही बघा इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालं, कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील नाहीये. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि फायनली जोडून झालं. जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. खरं तर मग म्हणूनच आपल्याला ह्या पद्धतीने परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. ठीक आहे. सो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि आता आपण नेक्स्ट डिझाईनला सुरुवात करूयात. तर इथे आता आपल्याला गळ्याला एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. तर मी सुद्धा काठाला साडीला मॅच होणारी लेस घेतलेली आहे आणि या ब्लाऊज पीसवर साडीवर बघा तुम्हाला दिसत असेल ब्लाऊज पीसवर सुद्धा व्हाईट प्रिंट आहे. सो त्यामुळे ही जी काही लेस आहे यामध्ये थोडंसं व्हाईट वर्क आहे, गोल्डन आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनची ही लेस आहे. व्हिडिओमध्ये जरी दिसत नसली तरी शेवटी मी तुम्हाला जवळून दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही लेस कशी आहे ते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या साडीला मॅच होणारी एखादी लेस इथे यूज करू शकतात. लेस लावायची नसेल तर पायपिंग, मोती लेस असंही यूज करू शकतात. हे टोटली तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. सो बघा, मग फायनली गळ्याला टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे लेस लावली. तर लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप द्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते,
ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे आठवणीने तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची. आणि फायनली आपला गळ्याला लेस लावून झाल्यानंतर आता बॅक साईडला आपण टक्स टाकूयात. सो बघा मग सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपण इथे करून घेतली. त्यानंतर आता सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा केलेली आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. आता लक्षात राहू द्या, टक्सला सुरुवातीला डबल टिप द्यायची आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. एक साईडने टक्स टाकला की सेम त्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स टाकूयात आणि इथे सुद्धा बरोबर डबल टिप दिलेली आहे. ठीक आहे, तर योग्य पद्धतीने टक्स टाकणं खूप गरजेचं असतं, नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, कमरेच्या साईडला तो उचलल्यासारखा होतो वरती. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक टक्स टाकायचे. आता यानंतर साडीतला उरलेला आपण थोडासा कपडा घेतलेला आहे, साडीचा म्हणण्यापेक्षा ब्लाऊज पीसचा. ब्लाऊजची संपूर्ण कटिंग झाल्यानंतर थोडासा उरलेला आहे, सो त्यापासून आज आता आपण डिझाईन इथे बनवणार आहोत. तर आपल्याला ना छोटेसे नॉट बनवायचे आहे बघा ह्या शेपमध्ये. खरं तर याला डायरेक्ट ना फोल्डिंगचा कपडा पाहिजे होता आपल्याला, फोल्ड करून एकच साईडने फक्त टीप मारायला पाहिजे अशा पद्धतीचा. पण आता इथे एवढं फॅब्रिक उरलेलं नाहीये. काही काही साड्यांमध्ये ना एकदम कट पीस मध्ये ब्लाऊज येतो आणि त्यामुळे मग आपल्याकडे पण काही ऑप्शन राहत नाही. ऍक्च्युली याच्या एका साईडला छोटा आणि मोठा काठ होता, सो मोठा काठ आपण स्लीव्ह साठी घेतला, छोटा काठ कमरेला खाली आलेला आहे. मधल्या पार्टमध्ये ब्लाऊजचा पुढचा भाग कट केला आणि कडेचा अगदी किंचितचाच कपडा उरलेला आहे. सो त्यामुळे मग आता आपल्याला ना सगळ्या साईडने जॉईंट देत हे नॉट इथे बनवून घ्यावा लागणार आहेत. आणि उलट करून बघा, ज्या पद्धतीने मी टीप मारली त्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा मारून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तर मग सगळ्या साईडने टीप मारण्याची गरज नाही, एक साईडने डायरेक्ट फोल्ड करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग अजून सुंदर येते. पण आता इथे आपल्याकडे काही ऑप्शन नव्हता. आता टीप मारून झाल्यानंतर काय करायचं, हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे बघा. सो अगदी व्यवस्थित काने कोपरे बाहेर काढून, खरं तर खालच्या साईडला फक्त आपण गोलाकार शेप दिलेला आहे, प्रॉपर असं नॉट सारखं सुद्धा केलेलं नाहीये, थोडं वेगळ्या पद्धतीचा आपण बनवणार आहोत खरं तर. आणि बघा मग फायनली हे दोन्ही सरळ झालेले आहेत. तर इथे तुम्ही इस्त्रीने प्रेस केलं तरी सुद्धा चालेल किंवा जर सगळ्या साईडने दाबटीप दिली तरी सुद्धा चालणार आहे. तर ते सुद्धा ऍक्च्युली तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण ना हा साडीचा कपडा असा आहे की कधीही तिथून शिलाई निघू शकते आणि मग परत पुढे ही डिझाईन खराब व्हायला नको. तर याचा जरा विचार करत म्हटलं आपण ह्या नॉटला सगळ्या साईडने दाबटीप देऊयात. दाबटीपने काय होतं की हे नॉट ना साईडने अजून पॅक होऊन जाईल आणि मग ते निघण्याचे किंवा खराब होण्याचे चान्सेस राहणारच नाही. सो त्यामुळे मग मी इथे दाबटीप दिलेली आहे. सो एका याला दिलेली आहे, दुसऱ्या याला पण सेम ह्याच पद्धतीने दाबटीप देऊन घेऊयात. आणि बघा मग फायनली खरं तर दाबटीप देत आपले दोन्ही नॉट इथे तयार होणार आहेत. तर ते आपल्याला इथे ब्लाऊज डिझाईनसाठी लागणार आहे, पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण तयार करून घेतलेले आहे. आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे ना बो बनवायचा आहे, पण तो राऊंड शेपचा यूज करून बनवायचा आहे, म्हणजे ना बो अजूनच छान दिसावं यासाठी. तर बघा मग मी इथे एक डिश घेतलेली आहे. तर तुम्हाला किती गोलाकार शेप हवा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि त्यानुसार तुम्ही कुठलीही वस्तू इथे गोल शेप ड्रॉ करण्यासाठी यूज करू शकता. ठीक आहे, आता मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावर आपण मार्किंग केलेला हा अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. खरं तर आज आपण जो काही बो बनवणार आहोत त्यामुळे आपली डिझाईन अजूनच सुंदर दिसणार आहे. पण तुम्ही सिंपल चौकोनी पण म्हणजे नाही का आयताकृती आपण कट करून बो बनवतो तसंही बनवू शकतात, पण ह्या पद्धतीने पण बनवू शकतात. या पद्धतीने बनवलेला बो अजून सुंदर दिसतो आणि लुक सुद्धा अगदी असं वेगळं येतं. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा का ह्या पॅटर्नचा बो तुम्हाला आवडला की नाही ते, आणि कसं वाटतंय जरा वेगळा बो बनवल्याने. तर ट्राय करा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की तो सूट होतोय की नाही वगैरे. ठीक आहे, सो बघा मग ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट केलं, कटचे मारून घेतले. किंचितचं टीप मारायचं आपण ठेवलं होतं, 1 इंच म्हटलं तरी चालेल, कारण हा गोलाकार पार्ट आपल्याला सरळ करता यावं यासाठी. आणि बघा मग इथे अगदी व्यवस्थित स्ट्रेट आपण करून घेतलेला आहे. सगळ्या साईडने कानेकोपरे व्यवस्थित सेट करायचे आणि मग आपल्याला या गोलाकार शेपला कडेकडेने द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की फिनिशिंग बिघडू शकते. वरती जर दिसला तर बो खराब होऊ शकतो. सो त्यामुळे अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे.
आणि तुमच्या इथे लक्षात येईल की बघा मी अगदी सावकाश सावकाश तिथे दाबटीप देऊन घेतली. आता ह्या गोलाकार शेपला कडेने आपल्याला एक लेस लावायची आहे. त्यामुळे सुद्धा बो अजून छान उठून दिसेल. पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. तर तुम्ही सुद्धा इथे एखादी लेस नक्कीच यूज करू शकतात. तर मी ना जी गळ्याला लेस यूज केली होती तीच इथे पण केलेली आहे, वेगळी काही केलेली नाहीये. जर गळ्याला तुम्ही थोडीशी अजून ब्रॉड यूज केली असेल तर मग ह्या बोला तुम्ही नाजूकशी लेस लावू शकता. कारण की जास्त ब्रॉड जर लावली ब्रॉड खूपच अशी जाड तर मग हा बो ना व्यवस्थित फोल्ड होणार नाही आणि त्यातला अजिबात लुक येणार नाही. सो त्यामुळे मग नाजूकशी लेस लावायची. आता बघा या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टीप देऊन घेत आहे. ऍक्च्युली मी नेहमीच तुम्हाला सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप द्यायची. आता बघा सेंटर पॉईंटची मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स सेट करायच्या आहे बरोबर मध्यभागीच. आणि मग मध्यभागी ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून आपल्याला इथे डबल टिप देऊन तिथे लॉक करून घ्यायचा आहे. म्हणजे हा मध्यभागी बो अगदी व्यवस्थित पॅक होऊन जावा यासाठी. तर बो बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे बघा. परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे. आता मध्ये आपण एक पट्टी इथे लावून घेऊयात. तर बघा मी काठ घेतलेला आहे छोटासा आणि ह्या पद्धतीने चपटी पट्टी आपल्याला तयार करायची आहे, अगदी छोटीशी नाजूकशी. कारण की ह्या बोला मग यामुळे अजून सुंदर लुक येईल. बघा ह्या पद्धतीने ते मध्यभागी लावायचे आहे आणि इथे बॅक साईडला आपण डबल टिप देऊन लॉक करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला हा बो इथे तयार झालेला आहे. आता हा बो आपल्याला बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे अगदी बरोबर मध्यभागी. सो बघा मग त्याआधी आपल्याला ना हे तयार केलेले नॉट लावायचे आहे आणि मग त्यावर आपण हा तयार झालेला बो अटॅच करणार आहोत. सो बॅक साईडला बघा सेंटर पॉईंटची मार्किंग केली. त्यानंतर या पट्ट्या व्यवस्थित सेट करायच्या आहे बघा ह्या पद्धतीने. आणि बघा त्यानंतर सगळ्यात आधी ना बरोबर वरच्या साईडला त्या अशा मी ज्या पद्धतीने ठेवलंय ना त्या पद्धतीने ठेवून टीप मारायची आणि पुन्हा मग त्या खाली सेट करून वरच्या साईडला दाबटीप द्यायची. म्हणजे फिनिशिंग पण व्यवस्थित येते आणि हा नॉट सुद्धा अगदी परफेक्ट प्रॉपर अटॅच होतात, पॅक लवकर खराब होण्याचे चान्सेस राहत नाही. आणि मग आता त्यावर आपल्याला हा बो लावून घ्यायचा आहे. तर बघा मग सुई धाग्याने आपण इथे अटॅच करून घेतलेला आहे आणि फायनली पान गळ्यावर आपण आज खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. असंही ना कस्टमरला खूप सारे कस्टमर असतात की त्यांना पान गळ्यावर डिझाईन हवी असते. तर ह्या पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर ही डिझाईन खरं तर इतकी छान आणि परफेक्ट तयार झालेली आहे. फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. आणि बघा या पद्धतीचा बो बनवल्यामुळे सुद्धा आपली ब्लाउज डिझाईन अजूनच उठून दिसते. तर ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर ब्लाउज कसा दिसतो तर हे मी तुम्हाला दाखवते. सो बघा मग फायनली आपला हा ब्लाउज कंप्लीट स्टिच झालेला आहे. खूप छान डिझायनर ब्लाउज शिवलेला आहे आणि याच्या संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर शेअर करेल. कारण की याची बाही पण डिझाईनची आहे आणि फ्रंट नेक सुद्धा खूप सुंदर डिझायनर आहे. आणि तुमच्या इथे हेही लक्षात येईल की ह्या बॅकनेक डिझाईनमुळे हा ब्लाउज अजूनच सुंदर असा उठून दिसतोय. सो ह्या पॅटर्न मधला छान असा डिझायनर ही डिझाईन म्हणजे तुम्ही नक्कीच बनवा आणि असा डिझायनर ब्लाउज सुद्धा नक्कीच स्टिच करा. या छानशा डिझायनर ब्लाउजमुळे खरं तर साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो ह्या ब्लाउजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर चॅनलवर अवेलेबल आहेत आणि स्टिचिंगचा लवकरात लवकर मी शेअर करेल. तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.